भिगवणमध्ये एक लव्ह जिहादचा प्रकार समोर आलेला होता, असा दावा हिंदू संघटनाने केलेला होता. या प्रकरणामधल्या मुलीचा जबाब पुढे आलेला आपल्याला सगळ्याला माहित आहे. आणि त्याच्यानंतर आता जवळपास महिन्याभरानंतर या प्रकरणामध्ये अतिशय गंभीर एक ट्विस्ट आलेला आहे. तो ट्विस्ट असा आहे की ज्या मुलीनं कॅमेरासमोर येऊन मी स्वतःच्या मर्जीनं आली असं सांगितलेलं होतं, त्याच्यानंतर परत त्या मुलीनं कोर्टासमोर सांगितलं की मला आईवडिलांकडे जायचंय. आणि त्याच्यानंतर आज या मुलीनं या 3 तरुणांच्या विरोधात लैंगिक अत्याचार, अपहरण अशा प्रकारचा गंभीर गुन्हा दाखल केलेला आहे. भिगवणचं अपहरण प्रकरण आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आता ह्या प्रकरणामध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडल्यात हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा. आपल्याला सर्वांना माहित आहे की 17 फेब्रुवारी रोजी भिगवण तालुका इंदापूर या ठिकाणी एक अपहरण नाट्य घडलं होतं. एका मुलीचं लग्न होतं आणि त्या मुलीच्या लग्नाच्या खरेदीसाठी त्या मुलीची आई आणि भाऊ हे दोघं जण मोटरसायकलवर म्हणजे तिघे मिळून मोटरसायकलवरती चाललेले असताना त्या परिसरात राहणारा आयान शेख आणि अझर शेख ह्या 2 लोकांनी, ह्या 2 भावंडांनी त्याच्यातील जी मुलगी आहे या मुलीचं अपहरण केलं. हे अपहरण करताना मुलीच्या भावानं आणि मुलीच्या आईनं भिगवण पोलिसात तक्रार दिलेली होती की त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली आणि ती मिरचीची पूड टाकून या तरुणीचं अपहरण केलं. आता त्याच्यानंतर पुढं काय झालं, तर त्याच्यानंतर पुढं असं झालं की ह्या प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांच्या एंट्री झाल्या. गोपीचंद पडळकर असतील, संग्राम जगताप असतील, यांनी या प्रकरणामध्ये लव्ह जिहादचा प्रकार असल्याचं सांगितलं आणि भिगवणमध्ये खूप मोठा मोर्चा काढला. भिगवणमध्ये मोर्चा काढल्याच्या नंतर ह्या प्रकरणामध्ये खूप साऱ्या गंभीर गोष्टी पुढे येत गेल्या. दरम्यानच्याच काळात म्हणजे 3 दिवसांनी या मुलीचं लग्न होतं 22 फेब्रुवारीला आणि अगदी 2-3 दिवसात परत या मुलीचा एक व्हिडिओ समोर आला आणि त्या व्हिडिओमध्ये मुलीनं मी स्वतःहून या मुलाबरोबर बाहेर पडलेली आहे आणि माझं कोणी अपहरण केलं नाही अशा प्रकारचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये पुन्हा ट्विस्ट निर्माण झाला. दरम्यानच्या काळामध्ये ती मुलगी आणि तो जो संबंधित मुलगा आहे जे पळून गेलेले होते, ज्याच्यावरती अपहरणाचा गुन्हा तिच्या आईनं दाखल केलेला होता, ती मुलगी आणि मुलगा बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले आणि त्या शहर पोलीस ठाण्यामध्ये तिनं मला मुलाबरोबर पण जायचं नाही आणि आई वडिलांकडे जायचं नाही असं सांगितलं आणि ती बाल सुधारगृहात गेली. बाल सुधारगृहात असताना पुन्हा एकदा ज्या कोर्टाच्या ज्या पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये ही सगळी घटना घडलेली होतं, ज्या कोर्टाच्या ज्युरिडिक्शनमध्ये ही सगळी घटना घडलेली होती, त्या इंदापूर न्यायालयानं ह्या मुलीचा जबाब घेतला आणि त्या जबाबामध्ये त्या मुलीनं सांगितलं की मला परत आईवडिलांकडे जायचे. हे सगळं झाल्याचं असताना कोर्टानं या मुलीला आईवडिलांकडे सुपूर्द केलं आणि दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळेस ह्या मुलीला सगळ्या काही गोष्टींबद्दल तिच्या जो अत्याचार झालाय ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तिनं घरच्यांना सांगायला सुरुवात केली ते अतिशय धक्कादायक आहे. या मुलीनं आता घरच्यांना असं सांगितलं की ह्या सगळ्या कालावधीमध्ये ती लहान असताना म्हणजेच अल्पवयीन असताना तिच्यावरती याच्यातला जो जहीर आहे त्यानं देखील अन्याय अत्याचार केले आहेत एका हॉटेलवरती नेऊन. त्याच्यानंतर आता ह्या दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळेस तिचं अपहरण झालेलं होतं त्यावेळेस तिला जबरदस्तीनं धर्म बदलण्यास भाग पाडण्यात येत होतं. गोमांस तिला खायला घालण्यात आलं. अशा प्रकारे म्हणजे जबरदस्तीनं गोमांस खायला घातलं तिला आणि मग ह्या सगळ्या प्रकारचा अन्याय तिनं घरच्यांच्या समोर व्यक्त केल्यानंतर आता या मुलीनं काल स्वतःहून पुढे येत भिगवण पोलीस ठाण्यामध्ये या 2 भावंड आणि ह्यांना साथ देणारा जो अझर शेख आहे, आयान, अझर आणि झहीर ह्या 3 युवकांच्या विरोधात आता लैंगिक अत्याचार, त्याच्यानंतर खंडणी, अपहरण अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ह्या भिगवणच्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण ढवळून निघालेलं होतं. 2 विचारधारा एकमेकांच्या समोर आलेल्या होत्या. सगळ्या मीडियावरती ह्या प्रकरणाला धरून टीव्हीवरती डिबेट शो चालू होते आणि ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या तापलेल्या असताना आता ह्या मुलीची तक्रार याच्यामुळं ह्या सगळ्या प्रकरणात पुन्हा एकदा एक खळबळजनक घटना घडली. आता नेमकं ह्या युवकांच्या बद्दल काय होतं, त्यांना पोलीस अटक करून त्यांच्याकडून कोणता तपास करतात, कशा पद्धतीने ह्या प्रकरणामध्ये नव्या काय गोष्टी समोर येतात हे आपल्याला पाहावं लागेल. तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि या प्रकरणाबद्दल काय वाटलं हे जरूर कमेंट करून कळवा.